हो, अधिकारी उघड उघड सांगतात. आता आमचे खासदार साहेब, आता मी नाव घेणार नाही, जोगेश्वरीचं आहे, मी समजून घ्या. सरळ म्हणतो आमच्यावरती प्रेशर आहे. अरे तुला काय बिस्लरीचं पाणी येत असेल यार, आम्हाला काय बीएमसीचे अधिकारी म्हणतात की त्यांना वरून प्रेशर. वरून प्रेशर. तुम्ही वरच्या लेवलवरती बोला, तर वरच्या लेवलला काय बाई पुरवू की पैसे पुरवू ते पण सांगावं आम्हाला, ते पण करी. कारण की आम्हाला चुलीत जा तुमचं राजकारण. आम्हाला काय करायचं, आम्ही टॅक्स भरतो, आमच्या त्या सुविधा मिळायला पाहिजेत. आणि बेसिक गोष्टी तुम्ही देऊ शकता. मग कसला विकास करता तुम्ही? तुमच्या घराचा, तुमच्या बिल्डिंगचा, की तुमच्या बायकोचा? हे चालणार नाही. आम्हाला पाणी पाहिजे. साध्या गोष्टी तुम्ही देऊ शकत नाही. सरकार आता कशाला इथं बीएमसी लुटली, सगळं लुटतंय. आता पाणी पण लुटायचं, अजून काय तोंडचं पाणी प्यावलं या लोकांनी, अजून काय? आपका स्वागत है। मैं आपके साथ अली मीना नामदार राजा मौजूद है अंधेरी पूर्व में पीएमसी वार्ड केस पूर्व का। यहाँ पर देख सकते हैं मेरे पीछे जो है शिवसेना का यहाँ पर हंडा मोर्चा निकला हुआ है, जहाँ पर पानी की किल्लत को लेकर जो यूबीटी के विधायक हैं बारानर, उनके जो नेतृत्व में ये जो मोर्चा निकला है, यहाँ पर सैकड़ों की संख्या में यहाँ पर जो शिव सैनिक मौजूद है। जहाँ पर देख सकते हैं यहाँ पे अलग अलग तरीके के बैनर लगे हुए हैं। यहाँ पे मुंबईकरांच्या पाण्यासाठी लढू, प्रशासनाला जाब विचारू, और यहाँ पर ऐसे अलग अलग तरीके की यहाँ पे घोषणाबाजी हो रही है, जिसमें देख सकते हैं कि जो अगर पानी नहीं दे सकते तो यहाँ पर कुर्सी छोड़ने की बात हो रही है। यहाँ पर जो शिव सैनिक सामने मौजूद देख रहे हैं आप, यहाँ पर जो महिलाएं हैं, बुजुर्ग महिलाएं हैं, यहाँ पर जो लोग हैं देख सकते हैं सामने जो खाली जो नल है, नल को साथ में लेकर यहाँ पर महिलाएं मोर्चे के लिए सामने आई है। देख सकते हैं यहाँ पर जो पानी की मांग यहाँ पर बहुत तेजी से बढ़ती नजर आ रही है, और यहाँ पर जो पुलिस प्रशासन है यहाँ पर कड़ी बंदोबस्त रखते हुए यहाँ पर देख सकते हैं। यहाँ जो अंधेरी पूर्व में बीएमसी वार्ड के पूर्व में देख सकते हैं यहाँ पर आज जो पाण्याचा प्रश्न आहे, सगळीकडे गंभीर समस्या आहे पाण्याची. इतकं घाणेरडं पाणी येतं, ज्याला खात्याच्या अधिकाऱ्यांकडे कंप्लेंटी गेलेल्या आहे, तरीही कोणी लक्ष देत नाही. म्हणून हा मोर्चा आम्ही काढलेला आहे, हंडा मोर्चा. आता काय वाटतं तुम्हाला, हे मोर्चा काढल्यावर तुम्हाला पाणी भेटेल? पाणी भेटतो वगैरे भेटतो, पण हा मोर्चामुळे त्या लोकांना जाग येईल प्रशासनाला की काहीतरी करायला हवं. ज्या महिलांचा मेन वेळ आहे सकाळी, सगळ्या माझ्या महिला सकाळी घर कामाला जातात, काही कुठे मोलमजुरीला जातात. त्या पाण्यामुळे आम्हाला पाणी नसल्यामुळे टायमात जाता येत नाही, परत त्यांची मोलमजुरी कमी होतीये. आणि जे पाणी सोडतात ते पण एकदम बारीक असतं, त्याच्यात घाणं पाणी असते, गढूळ पाणी असतं, तर ते कसं काय करणार? यहाँ पर जो महिलाएं है उनका आरोप है कि यहाँ पर जो वार्ड है यहाँ पर उनको पानी की दिक्कत है। यहाँ पर छोटे नल में गंदा पानी आने से और जो महिलाएं उनको तकलीफें बहुत सारी उठाना पड़ रही है। इसलिए यहाँ पर जो बीएमसी वार्ड के पूर्व है, वहाँ पर यहाँ देख सकते हैं शिवसेना की ओर से जो उद्धव बाला ठाकरे के जो यहाँ पर विधायक है उसके जो साथ में देखो, यहाँ पर देख सकते हैं यहाँ पर अलग अलग तरीके के जो लगे हैं, एक एल्गार पाण्यासाठी मुंबईकरांच्या हक्कासाठी ऐसे बैनर भी लगे हुए देखते हैं यहाँ पर. मारतात तुम्हाला आम्ही हे देऊ ते देऊ, आणि इलेक्शनच्या आधी बरोबर 8 दिवस त्यांचा कार्यक्रम करून घेतात, आणि इलेक्शनच्या नंतर त्यांना एक थेंब पाण्यासाठी लोकांना दारोदारी फिरायला लावतात. सध्या तर आता तुम्ही ज्यांच्या नेतृत्वात इथं आले आहे ते पण आता सत्तेत आहेत? नाही, सत्तेत आहेत. अहो, ते सरकार आहे ना, ते सरकार सत्ता स्थापन करण्यासाठीच हे करताय, कळलं का? आता हे महानगरपालिकेचं इलेक्शन आलंय, लोकांचं पाणी मारून ठेवायचं आणि नंतर मग स्वतःच्या सोयीनुसार पाणी सोडायचं, आणि हे काम आम्ही केलं, एवढंच काम करताय. बघा, पाण्याचा प्रश्न सगळ्यांना आहे, ते त्यांचे मतदार असतील किंवा आमचे मतदार असतील. प्रश्न काय आहे की बेसिक सुविधा मिळाल्या पाहिजेत. बरोबर आहे, बीएमसीच्या अधिकाऱ्यांना वारंवार पत्र दिलं, लेटर दिलं, सांगितलं, तरी काय म्हणतात आम्ही काय करू शकत नाही, इंटरनल राजकारण. अरे चुलीत जा तुमचं राजकारण. आम्हाला काय करायचं, आम्ही टॅक्स भरतो, आमच्या त्या सुविधा मिळायला पाहिजेत. आणि बेसिक गोष्टी तुम्ही देऊ शकता. मग कसला विकास करता तुम्ही? तुमच्या घराचा, तुमच्या बिल्डिंगचा, की तुमच्या बायकोचा? हे चालणार नाही. आम्हाला पाणी पाहिजे. साध्या गोष्टी तुम्ही देऊ शकत नाही. सरकार आता कशाला इथं बीएमसी लुटली, सगळं लुटतंय. आता पाणी पण लुटायचं, अजून काय तोंडचं पाणी प्यावलं या लोकांनी, अजून काय लुटायचं बाकी आहे लोकांना? साधं आता पाणी आहे, 37% पाणी अजून पण आहे. तुम्ही जर सुरळीत केलं तर सगळे सुखी राहतील, तुम्हालाच मतदान करतील. ते करून तरी दाखवा, करा आणि मग बोला की आम्ही केलं म्हणून. न करता गाजर देता, गुळ इथे लावता, हे चालणार नाही.
आम्हाला पाणी द्या, तुमच्या घरी पण येतील, तुमचे मतदार पण आहेत ना. आम्ही फक्त आमच्या इथे आलेलो नाहीये, सगळ्या जनतेसाठी आलेलो आहे. आम्ही एका बाजूचं राजकारण चालू आहे असं म्हणायचं. हो, अधिकारी उघड उघड सांगतात. आता आमचे खासदार साहेब, आता मी नाव घेणार नाही, जोगेश्वरीचे आहे मी, समजून घ्या. सरळ म्हणतो आमच्यावरती प्रेशर आहे. अरे तुला काय बिस्लरीचं पाणी येत असेल यार, आम्हाला काय बीएमसीचे अधिकारी म्हणतात की त्यांना वरून प्रेशर. वरून प्रेशर. तुम्ही वरच्या लेवलवरती बोला, तर वरच्या लेवलला काय बाई पुरवू की पैसे पुरवू ते पण सांगावं आम्हाला, ते पण करी. कारण की आम्हाला मला बघा, माझ्या घरी आई आहे, माझी बहीण आहे, आम्हाला पाणी येत नाही. मोटर घेतली, मोटर घेऊन पण पाणी येत नाही. आता हागायला नाही, आंघोळ करा इकडे येऊ का इकडे. बघा, हा त्रास माझा नाहीये, मी शिकलेला माणूस आहे, पण जो त्रास आहे माझ्या आईला त्रास झाला तर सगळ्या त्रास होईल. कमी सर्किट आहे, मी तो त्रास नाही करा. आणि ह्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत, त्यांना त्रास झाला. मी माझ्या वाढीसाठी 7 लेटर त्यांना दिलेत. मी आज एवढं पोट काय बोलतोय, कारण की माझ्याकडे पुरावा आहे. त्यांनी मागावं,